मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 17 ते 18 वर्षाच्या मुलीसाठी घरातील साडीपासून सुंदर असा वन पीस कटिंग आणि शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे पूर्ण अशी साडी आहे, डबल कलरमध्ये। एका बाजूला पूर्ण नेट आहे। तुम्ही सुद्धा घरातील साडीपासून कोणतीही साडी सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। सुंदर असा वन पीस तुम्ही सुद्धा कटिंग आणि शिलाई करून बघायचा आहे। इथे बघू शकता मी असं कट करून घेते। इथे वरच्या भागासाठी सुद्धा लागणार आहे आणि खालच्या घेरसाठी सुद्धा लागणार आहे, म्हणून मी असं मध्यातून असं कट करून घेतलेलं आहे। कट करून झालेलं आहे। इथे मी पूर्ण वन पीससाठी 4 मीटर अस्तरचा कपडा वापरणार आहे, उंचीनुसार आणि घेरानुसार। आता सर्वात आधी वरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। इथे मी अशी 4 पदरी घडी करून घेतलेली आहे। वरच्या भागाचं कटिंग करण्यासाठी समोरची बाजू आणि एक पाठीची बाजू असणार आहे। आता सर्वात आधी उंचीचं मार्किंग करून घेते। इथे मी वरच्या भागासाठी उंची 16 इंचावरती मार्किंग करून घेते। शिलाई मार्जिनच्या सहित पकडलेला आहे, लक्षात ठेवा। आता शोल्डर 6 इंच मार्किंग करून घेते। शोल्डरसाठी इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता तेवढंच मुंडासुद्धा मार्किंग करून घ्या। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला इथे 6 इंचावरती मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झालेली आहे। आता ह्या सुद्धा बाजूला एक मी लाईन ओढून घेते। छातीचं मार्किंग करण्यासाठी लाईन ओढून झालेली आहे। आता इथे बघू शकता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता गळा इथे मी समोरच्या बाजूचा आणि पाठीच्या सुद्धा बाजूचा सेमच ठेवणार आहे। इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता। आता इथे सुद्धा मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घेते। ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे। तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता। पानगळ्याचा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता। आता छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। वन पीस आपला इथे 36 साईजमध्ये आहे। 36 साईजमध्ये परफेक्ट कटिंग करू शकता। आता इथे 36चा चौथा भाग इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून घेते आणि प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला इथे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। 2 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे कमरघेर आहे 34। आता इथे मी 34चा चौथा भाग सर्वात आधी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे तुमची जेवढी कमरघेर असेल त्याचा बरोबर चौथा भाग टाकायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायला विसरू नका। आता ह्या बाजूला अशी मी लाईन ओढून घेते। पहिली लाईन त्याच्यावरती परफेक्ट फिटिंग येणार आहे, लक्षात ठेवा। आणि हे आपलं जास्तीचं शिलाई मार्जिन राहणार आहे। वाटलंच तर पहिल्या लाईनीवरती कट देऊन घ्या, परफेक्ट फिटिंग आपली त्याच्यावरती येणार आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे मी असं मध्य करून घेते मुंड्याचा आकार देण्यासाठी। समोरचा मुंडा 1.5 इंचावरती परफेक्ट बसणार तुम्हाला आणि पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून झालेला आहे। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने इथे आपला आकार परफेक्ट असं देऊन झालेला आहे। आता हे आपल्याला इथे असं कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घ्या। कट करून झालेला आहे। आता गळा कट करून घ्यायचा आहे। जो तुम्ही आकार दिलेला आहे ना, बरोबर असा कट करून घ्यायचा आहे। आता सेपरेट करून घेते आपण, कारण की घडी टाकताना त्या पद्धतीने टाकली होती ना, म्हणूनसाठी इथे मी सेपरेट करून घेते दोन्ही सुद्धा बाजू। एक पाठीमागची आणि आपली एक समोरची राहणार त्यासाठी। आता एक बाजू बाजूला घेते। एक बाजू बाजूला घेतली, ही झाली पाठीची बाजू आणि ही झाली आपली समोरची बाजू, लक्षात ठेवा। किंवा मार्किंग करून ठेवा, चुकू देऊ नका, कारण की ह्याच्यावरती आपण आकार सुद्धा दिलेला आहे। ती बाजू समोरच्या बाजूला राहू देत।
आता अशी घडी करून घ्या आणि समोरच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. लिहून ठेवा म्हणजे चुकणार नाही जोडताना सुद्धा, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी समोरचा मुंडा कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित झालं. आता इथे सर्वात आधी आपल्याला इथे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच कमी करून घ्या. नेहमीप्रमाणे सांगते ती पद्धतसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका आणि अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाहीये, त्यासाठी असं मोजून घ्या अर्धगोल आकारामध्ये. फक्त अर्धा इंच वरच्या बाजूला कमी करून घ्यायला विसरू नका. अर्धगोल मोजून घ्यायचं, आपलं किती भरलं ते बघायचं आणि असं लगेच लिहून घ्यायचं आपलं किती भरलं. आता मी दुसरा अस्तर घेतलेला आहे. घडी करून घेते, 4 पदरी घडी करून घ्या. परत एकदा ह्या बाजूने मी अशी घडी करून घेते. 4 पदर आहेत. ही ओपन बाजू राहणार आहे आणि ही आपली बंद बाजू राहणार आहे. बंद बाजू माझ्या बाजूला हे लक्षात ठेवा. आता जेवढं भरलं ना आपलं अर्धगोल मोजून एवढं भरलं माझं. तुमचं बघा लगेच किती भरलं. आता बंद बाजूने मग तेवढं तुम्हाला घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं भरलं ना अर्धगोल मोजून तेवढं इथे तुम्हाला असं घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मापे चुकू देऊ नका, फक्त एक लाईन ओढून घेते. त्यासाठी सावकाशमध्ये सांगत आहे म्हणजे तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही मापे टाकताना. व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. किती ठेवायची आहे, 12 इंच तयार ठेवायची, मग 1 इंच वाढून घ्यायचं. उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं, लक्षात ठेवत जा. मार्किंग करून झालेलं आहे. उंचीच सुद्धा असं परफेक्ट. ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने वरून येणारं माप इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. बाहीच्या उंचीनुसार इथे मी 3 इंचावरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे. मार्किंग करून झालं. आता इथून आतमध्ये 2 इंच कंपल्सरी घ्यावंच लागतं, लक्षात ठेवत जा. प्रत्येक साईजमध्ये आपल्याला 2 इंच घेतलेलं आहे. आता बंद बाजूने इथे मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला दंडगेर मार्किंग करून घ्यायचा आहे. तुमचा जो दंडगेर असेल ना तो इथे तुम्ही असा मार्किंग करून घ्यायचा. फिटिंग मार्जिंग परफेक्ट आणि 2 इंच शिलाई मार्जिंग ठेवत जा. दंडगेर अधिक 2 इंच ठेवत जा. जरी फिट्ट झालं तरी उसवायला जागा हवी असते ना आपल्याला, त्यासाठी दंडगेर अधिक 2 इंच घेत जा. एक लाईन ओढून घ्यायची. जेवढं जास्त घेतलं ना 2 इंच त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे. परफेक्ट झालं. आता इथे आपल्याला बाहीला असा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा इथून इथपर्यंत. आता इथे मी सर्वात आधी वरचा आकार देऊन घेते. हे अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे. आता थोडासा असा खोलगट आकार असतो. खोलगट आकार आपला इथे समोरच्या बाजूला जोडताना येतो, लक्षात ठेवत जा. वाटलं तर लिहून ठेवा किंवा असं मार्किंग करून ठेवत जा. इथे असं मी मार्किंग करून ठेवते खोलगट आकार त्या बाजूला. आता इथे लक्ष देऊन बघा. हे अशा पद्धतीने हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या. सर्वात आधी वरचा आकार कट करून घेते. मध्यातून एक असा कट देऊन घ्या, थोडासा नॉर्मलमध्ये, म्हणजे काय होतं बाही जोडताना बरोबर येतं त्यासाठी. आता ही आपली एक झाली पाठीची बाजू आणि ही झाली आपली समोरची बाजू. आता समोरच्या बाजूचं मार्किंग केलेलं आहे. असं कट करून घ्या. 2 इंचाच्या पुढे असं कट करून घ्या. हे अशा पद्धतीने इथपर्यंत असं कट करून घ्या. कमी कमी करत जायचं वरच्या बाजूला. परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता. इथे एकदम असं सोपं आहे, बघू शकता. इथे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीची उंची ठेवू शकता. फक्त मापे व्यवस्थित टाकायचे आहेत. आता ह्याच्यावरती आपल्याला इथे डिझाईन बघू शकता. कोणत्या बाजूला आहे अशी डिझाईन बघत जा. डिझाईन ह्याची ना पूर्ण वरच्या बाजूला आहे. अशी घडी करून घेते सर्वात आधी व्यवस्थित. जेवढी पुरते ना तेवढी अशी घडी करून घ्या. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. बंद बाजू बघत जा नेहमी, लक्षात ठेवत जा. आता इथे सुद्धा काय करायचं, अशी बंद बाजू टाकून घ्यायची. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. ह्याची सुद्धा घडी अशी बंद करून घ्या. बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या.
हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला मी फक्त साडीची घडी करून घेतली आणि ह्या बाजूने असं ठेवून घेतलेलं आहे. साडी डबल कलरमध्ये आहे ना, म्हणूनसाठी मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. अजून ह्याच्यामध्ये आपली बाही कटिंगसुद्धा होणार आहे. असं ठेवून घेतलं आणि हे कट करून घेतलेलं आहे. हे पहा व्यवस्थित झालं एक बाजू. आता दुसरीसुद्धा बाजू अशी वरच्या बाजूला ठेवा. फक्त डिझाईन बघा कोणत्या बाजूला आहे. असं ठेवून घेतलं आणि हे सुद्धा इथे मी असं कट करून घेते. कपडा थोडासा बाहेरून कट करा, लक्षात ठेवा. कपडा थोडासा बाहेरून कट करा कट करताना. जरी शिल्लक राहिलं तर नंतर कट करून टाकता येतं, अस्तर जोडून झाल्याच्या नंतर, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता बाही कटिंग करून घेते. हे पाय शिल्लक राहिले साडी घडी करून घेतली, बाही अशी ठेवून घेतली आणि कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करायला विसरू नका. फक्त शिल्लक राहिलं तरी नंतर अस्तर जोडून झाल्याच्या नंतर तुम्ही कटिंग करू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. कट करून झालेला आहे परफेक्ट. आता इथे आपल्याला अस्तरचा घेर कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने अस्तर ओपन करून घेतलेला आहे आणि घडी कशा पद्धतीने घालायची आहे समजून सांगते. हे पहा आता इथे मी सर्वात आधी काय करणार, ह्या बाजूने ह्या बाजूला घडी करून, म्हणजे इथे आपली 4 पदरी घडी झाली पाहिजे. लक्षात ठेवा 4 पदरी, म्हणजे समोरची बाजू आणि एक पाठीमागची बाजू, म्हणजे समोरचा घेर आणि एक पाठीच्या बाजूचा घेर असणार आहे. लक्षात ठेवा. हे पहा अशी बरोबर आपली ते 4 पदरी घडी झाली पाहिजे. लक्षात ठेवा. इकडून घडी मी ह्या बाजूला टाकली. लक्षात ठेवा ही आपली ओपन बाजू आहे, म्हणजे हे 4 पदर झाले. आलं लक्षात तुमच्या. आणि ही आपली बंद बाजू, घडी आपली फक्त इथे 4 पदरी झाली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता अस्तरची उंची इथे मी 39 ठेवणार आहे. आता इथून मोजून घ्यायचं आहे मार्किंग करून. कुठं उंची येत आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्या, तेवढीच बरोबर. मार्किंग करून झालेले आहे. एक लाईन ओढून घेते. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. ही ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने वरच्या बाजूला इथे आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे कोपरे निघत नाहीत. त्यासाठी थोडासा असा गोल आकार देऊन घ्या. अर्धगोल, म्हणजे इथे मी थोडासा असा अर्धगोल आकार देऊन घेतलेला आहे. व्यवस्थित झालं. आता ही आपली बंद बाजू आहे. आता इथे बघू शकता कोणतीही एक बाजू घ्या. वरच्या भागाचं केलेलं कटिंग बंद बाजू घ्यायची आहे. बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या. ही सुद्धा बंद बाजू आणि ही सुद्धा बंद बाजू झाली पाहिजे, असं ठेवून घ्या. म्हणजे काय होतं, जोडताना कमी जास्त होत नाही, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे सुद्धा ना 2 इंच आतमध्ये मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. वरच्या भागाला आपण कसं केलं 2 इंच मार्किंग, तसं इथे सुद्धा करून घ्या. सेमच झालं पाहिजे दोन्ही, म्हणजे काय होतं जोडताना कमी जास्त होत नाही, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. लक्षात ठेवायचं आहे वरच्या भागाला जेवढं केलं तेवढंच इथे कमर घेरला सुद्धा असं मार्किंग करून घ्या अस्तरच्या कापडावरती. आता इथे असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करायचा आहे आणि जिथं आपण मार्किंग केलं असं क्रॉसमध्ये लाईन ओढत ओढत घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं इथे आपला घेर सुद्धा असा भरपूर होतो, त्यासाठी असं क्रॉसमध्ये मार्किंग करत करत घ्यायचं आहे. आता हे आपल्याला इथे असं कट करून घ्यायचं आहे. आपण जे आता मार्किंग केलं ना त्याच्यावरती असं कट करून घ्या. आता इथे बरोबर असा हा अर्धगोल आपण आत्ताच मार्किंग केलेला असं कट करून घ्यायचा. कटिंग करून झालेला आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. आता हे मी मधून कट करून घेते. एक समोरची बाजू होणार आणि एक पाठीमागची बाजू घेरसाठी, आणि मध्यवर्ती एक मार्किंग करून ठेवा आणि फिटिंगच्या बाजूला सुद्धा एक मार्किंग करून ठेवा, जिथे आपण 2 इंचाचं मार्किंग केलं तिथे, म्हणजे जोडताना सुद्धा अजिबात कमी जास्त होत नाही. इथे मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आपल्याला अस्तरचा घेर सुद्धा असा भरपूर होऊन जातो, त्यासाठी उंची अनुसार आणि घेर अनुसार तुम्ही तेवढा अस्तरचा कपडा सांगितला तेवढा वापरायला विसरू नका. आता इथे हा नेटचा कपडा आहे पूर्ण,
4 पदरी घडी करून घ्यायची, 4 पदरी खालच्या घेरसाठी आणि उंचीसाठी. इथे मी खालच्या घेरसाठी अर्धी साडी वापरलेली आहे आणि अर्ध्या साडीमधून आपण वरच्या भागाचं कटिंग केलं आणि बाहीचं कटिंग केलेलं आहे. आता ही राहिलेली माझी 2 कलरमध्ये साडी होती ना, ही अर्धी राहिली शिल्लक. आता ह्याचं मी 4 पदरी अशी घडी करून घेते. म्हणजे काय होतं, उंचीचं मार्किंग करायला सोपं जातं त्यासाठी. आणि आपले ह्यामधून ना 2 घेरसुद्धा निघून जातील, एक पाठीमागच्या बाजूचा आणि एक समोरच्या बाजूचा. आता इथे मी अशी 4 पदरी घडी करून घेतलेली आहे, लक्षात ठेवा. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. हे पहा, ही खालची बाजू घेरची येणार आहे, लक्षात ठेवा. इथे पूर्ण लेस आहे खालच्या बाजूला, लेस मी आहे अशी ठेवणार आहे. आता ह्याच्यावरती असा अस्तरचा कपडा ठेवून घ्या. बंद बाजूला झाली पाहिजे, लक्षात ठेवा. मापे चुकू देऊ नका ठेवताना सुद्धा. आता इथे खालच्या बाजूला तुम्ही 1.5 इंच सोडून द्या, 1.5 इंच खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे शिलाई होऊन आपली उंची इथे परफेक्ट होईल त्यासाठी. आता इथे काय करायचं, सरळ लाईनीमध्ये आपल्याला ते कट करून घ्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. असं ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता इथे मी बरोबर असं अस्तरच्या बरोबर सरळ लाईनीमध्ये कट करून घ्या. खालच्या बाजूला मी जास्तीचं त्यासाठी सोडलेलं आहे, ते बरोबर होतं. आणि एका लाईनीमध्ये असं कट करून घ्या. इथे मी असं एका लाईनीमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे अस्तरचा कपडा बाजूला ठेवते. आता हे आपल्याला इथे ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण. घडी टाकताना आपण 4 पदरी टाकली होती, हे पहा असं मी ओपन करून घेतलं. ओपन करून झालेलं आहे, तरी सुद्धा आपली एक बाजू बंदच आहे. आता बंद बाजू सुद्धा आपल्याला इथे ओपन करून घ्यायची आहे. इथे मी बंद बाजू सुद्धा ओपन करून घेते, म्हणजे एक आपला पाठीमागचा घेर होईल आणि एक समोरच्या बाजूचा. हे पहा, एक पाठीमागचा घेर आणि एक समोरच्या बाजूचा. इथे आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. लांबीला सुद्धा भरपूर झालेला आहे आणि उंचीला सुद्धा भरपूर झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. आता सर्वात आधी इथे मी पाठीची बाजू तयार करून घेते. अस्तर ठेवलेला आहे वरच्या बाजूला. आता पिना लावून घेते थोड्या अंतरावरती, म्हणजे काय होतं, कपडा सरकत नाहीये त्यासाठी. आता अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण गळा जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. पिना काढून घेते आणि साडीचा कपडा अस्तरच्या बाहेरचा कट करून घ्यायचा आहे. थोडे असे कट देऊन घ्या. सावकाशमध्ये पलटी करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पलटी करून झालेलं आहे. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, गोल आकारामध्ये. व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्या बाजूला आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने असं पूर्ण असं अस्तर जोडून घ्या. कपडा प्लेन झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा. गुड्या पडू देऊ नका फक्त. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं. आता जेवढं शिल्लक आहे ना, तेवढं इथे आपल्याला कट करून टाकायचं आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे मी असा कट करून घेतलेला आहे. बघू शकता इथे व्यवस्थित झालेला आहे एक बाजू. आता ह्याच पद्धतीने आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. इथे ह्याच पद्धतीने मी समोरची सुद्धा बाजू तयार करून घेतली. आता समोरच्या बाजूला असं एकसारखं पकडा. बरोबर अशी एकसारखी घडी करून घ्यायची आहे. समोरच्या बाजूला आपल्याला इथे पोटली बटनची सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मधून कट करून घेते. ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला असं ठेवून घेतलेलं आहे. बघू शकता इथे. आता इथे मी पोटली बटन तयार करून घेते. थर्माकोलचा बॉल वापरायचा आहे इथे तुम्हाला, म्हणजे शिलाई करायला सुद्धा सोपं जातं त्यासाठी. इथे मी गोल्डन कलरचा कपडा सुद्धा वापरलेला आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडीमधला सुद्धा वापरू शकता. पूर्ण पॅक करून घेते, म्हणजे निघत नाही आहे त्यासाठी, म्हणजे शिलाई करायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. इथे मी सर्व अशाच पद्धतीने तयार करून घेतले. अर्धा इंच सोडून द्या खालच्या बाजूला, कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी लागतं ना, म्हणूनसाठी. आता इथे थोडं थोडं अंतर ठेवा. तुम्हाला किती ठेवायचं आहे, अर्धा इंचचं ठेवा किंवा 1 इंचचं सुद्धा ठेवू शकता. आवडीनुसार इथे तुम्ही पोटली बटन सुद्धा जोडू शकता. एकसारखे जोडून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण पोटली बटन जोडून घेतले. जास्तीचं आहे, सावकाश असं कट करून घेते. जोडून झाले. आता ह्याच्यावरती पट्टी ठेवून जोडून घ्यायची. एकदा अशी घडी करून घ्यायची आहे आणि ठेवायची आहे ह्याच्यावरती बरोबर, आणि पूर्ण पट्टी इथे मी अशी जोडून घेते, म्हणजे पोटली बटन सुद्धा आपले इथे पूर्ण असे पॅक होऊन जातील त्यासाठी, आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. जोडून झालेला आहे. आता पट्टी ह्या बाजूला घेते आणि थोडीशी घडी करून घेते, म्हणजे धागे निघणार नाहीत आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित असं दिसेल त्यासाठी. हे अशा पद्धतीने जोडून झालं. आता अशी घडी करून घ्यायची आणि एकदम कडेला अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर एकदम अशी कडेकडेला आली पाहिजे, लक्षात ठेवा, तेव्हा दिसायला व्यवस्थित दिसेल समोरची बाजू. बघू शकता इथे व्यवस्थित झालेला आहे. ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाली आणि ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. ही उलट बाजू आहे. अशी घडी करून घेतलेली आहे पट्टीची आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घेते. दाबटीप बरोबर एकदम अशी कडेला देऊन घ्यायची आहे. आता एकदा घडी करायची आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, आपले धागे सुद्धा दिसणार नाहीत त्यासाठी. थोडंसं बंद करून घेते आणि माझं जेवढं शिल्लक आहे ना तेवढं असं कट करून टाकते. हे अशा पद्धतीने इथे आपली पट्टी सुद्धा जोडून झाली. आता ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. व्यवस्थित समान अंतरावरती ठेवून घ्या आणि पूर्ण असं जोडून घ्यायचं. एकदम अशी कडेकडेला पोटली बटनच्या एकदम अशी शेजारून आपली शिलाई बसली पाहिजे, ते लक्षात ठेवा, तेव्हा दिसायला व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. एकसारखं पकडा, गळ्याच्या बाजूला सुद्धा एकसारखं पकडायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. पूर्ण बंद करून घ्यायचं. गळ्याच्या बाजूला डबल शिलाई देऊन घेते. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद करा. गळ्याची बाजू फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता. कमी जास्त आहे का आत्ताच बघा. बाही जोडण्याआधी एकसारखं करून घ्यायच्या दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. सर्वात आधी खोलगट बाजू मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते. ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. हे मार्किंग केलेलं असं ठेवून घ्या, त्याच्या समोरच्या बाजूला असं ठेवून घ्यायचं, म्हणजे चुकत नाही त्यासाठी. आता इथे अशा पद्धतीने ठेवून घेते आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्यायचं आहे. इथे मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, लक्षात ठेवा. अस्तर आतमधल्या बाजूला घेऊन एकदम कडेला एक शिलाई देऊन घेते आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाही बनवून तयार करून घ्यायची आहे. पूर्ण कपडा इथे मी प्लेन करून घेते आणि अस्तर जोडून घेते. इथे बघू शकता मी पूर्ण असं अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी असं कट करून घेते. हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेला आहे. मध्यावरती मार्किंग करून घेते.
म्हणजे बाही जोडताना बरोबर येतं त्यासाठी. आता इथे मी समोरच्या बाजूला साडीचीच इथे मी लेस वापरलेली आहे. जोडून घेते. दंडगेरची बाजू म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता दुसरी सुद्धा बाजू मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला ही समोरची बाजू, खोलगट बाजू समोरच्या बाजूला करून घ्यायची आहे. म्हणजे मार्किंग आपण मगाशी केलं होतं का, ती बाजू समोरच्या बाजूला करून घ्या, म्हणजे बाही उलट होत नाही त्यासाठी. इथे मी पूर्ण बाही अर्धा इंच पकडत पकडत जोडून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. शक्यतो काय करत जा, बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे काय होतं, चुकत नाही त्यासाठी. हे पहा, परफेक्ट जोडून झालं. जर शिल्लक राहिले तर कट करून टाका. डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. इथे आपली एक बाजू परफेक्ट अशी जोडून झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे त्याच पद्धतीने. मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घेतलेला आहे. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने जोडून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका फक्त बाही जोडताना, म्हणजे उंची व्यवस्थित होऊन जाते त्यासाठी. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेले आहेत. व्यवस्थित झालेलं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं. आता इथे खालच्या बाजूला घेरला एकदा घडी करायची, परत एकदा घडी करायची, परत एकदा, अशा पद्धतीने पूर्णाची शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा घेरला, इथे मी दोन्ही सुद्धा घेरला त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे, म्हणजे धागे निघत नाहीयेत त्यासाठी. आता ही आपली कमरेकडची बाजू आहे. आता इथे बघू शकता खालच्या बाजूचा घेर आपल्याला ह्याच्यावरती तयार करून घ्यायचा आहे, अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे. 2 इंच मार्किंग करून घ्या. ह्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं. फिटिंगच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीयेत. तो भाग ना पूर्ण आपल्या इथे प्लेनमध्ये राहणार आहे, ते लक्षात ठेवा. असं मार्किंग करून घ्या लगेच ह्याच्यावरती. आणि चुन्या ना टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. 2 इंच पूर्ण असं प्लेन ठेवायचं, लक्षात ठेवा. आता इथे चुन्या टाकून घेते पूर्ण. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. दाट टाकायचे असतील तर दाट सुद्धा टाकू शकता, म्हणजे घेर सुद्धा आपला भरपूर होतो. एवढा कपडा शिल्लक आहे असं बघू सुद्धा शकतो आपण. किती कापडाच्या आपल्याला चुन्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत, त्या अंदाजानुसार तुम्ही त्या अशा परफेक्ट चुन्या सुद्धा टाकू शकता. आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण अशा चुन्या टाकून घ्यायच्यात. फक्त टाकताना एकसारख्या टाका, म्हणजे असं दिसायला व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आणि दुसरा सुद्धा घेर आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. एवढा कपडा अजून माझा शिल्लक आहे, अजून थोड्या आपल्या चुन्या बसतील. चुन्या टाकताना आपल्या लक्षात येतं बरोबर आपला किती कपडा शिल्लक आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे बरोबर माझं 2 इंच शिल्लक राहिलं प्लेनमध्ये. व्यवस्थित चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता दुसरी सुद्धा घेरची बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. बघू शकता इथे मी दोन्ही सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या इथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवा, ह्याच्यावरती उलट करून घ्यायचं. हे पहा असं उलट करून घ्यायचं ह्याच्यावरती आणि जोडून घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू ह्याच्यावरती उलट ठेवून घ्यायची, म्हणजे अस्तरची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. आणि जोडून घ्यायचं, अर्धा इंच पकडून जोडून घ्यायचं आहे. आता बघू शकता हे पहा अशा पद्धतीने मध्य बरोबर मध्यावरती येऊ द्यात. मग अशा आपण अस्तरचं सुद्धा मध्य केलं होतं कटिंग करताना, मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे. हे पहा असं ठेवून घ्यायचं आणि अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्यायचं आहे.
कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, नाहीतर घेर कमी जास्त होऊ शकतो उंचीला. इथं मी अर्धा इंच पकडत असा पूर्ण घेर जोडून घेतला. वरच्या भागाला डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल, पूर्ण असं पॅक होऊन जात. त्यासाठी व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी जोडून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत, नाही तर फिटिंग कमी जास्त होऊ शकते. डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. जोडून झालं. हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू आपली ते परफेक्ट अशी जोडून झालेली आहे. आता इथे मी नॉट बनवून घेते. 2.5 इंचाची पट्टी आहे आणि लांबीला आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. एकदा घडी करून घेते, पूर्ण पट्टी जोडून घेते आणि थोडीशी आपल्याला इथे त्रिकोणी शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे खालच्या बाजूला. हे अशा पद्धतीने त्रिकोण बरोबर आपला इथे आला पाहिजे. थोडंसं बंद करून घ्या, म्हणजे काय होतं, सुईचं करायला सोपं जातं. आता हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे, म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने सुईचं करून झालेलं आहे. कोपरा फक्त व्यवस्थित काढून घ्या. आता ही ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची, पूर्ण बंद करून घ्यायचं, आणि ही अशा पद्धतीने ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने दुसरी सुद्धा त्याच पद्धतीने इथे बघू शकता. व्यवस्थित जोडून झाला आपला घेर सुद्धा. असं ह्याच्यावरती असं उलटं ठेवून घ्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी असं ठेवून घ्या, दाखवलं त्या पद्धतीने. अस्तरचा कपडा पूर्ण वरच्या बाजूला झाला पाहिजे. आता इथे मी दंडगेर सर्वात आधी मोजून घ्या, किती आहे तेवढा. असेल तेवढा, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, असेल तेवढा मोजून घ्यायचा आणि ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे. आता इथे बघू शकता, आपण मगाशी कटिंग करताना केलेलं मार्किंग सुद्धा आहे, त्याच्यावरती असं जोडून घ्यायचं. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे, त्याच्यावरती आपली परफेक्ट अशी फिटिंग येते. असं जोडून घ्या. हे अशा पद्धतीने जोडून झालेलं आहे. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं. नॉड पूर्ण आतल्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत बरोबर यायचं आहे, लक्षात ठेवा. कमी जास्त होऊ द्यायचं नाही अजिबात तिथे. इथे ना आपल्याला 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. कमरेपासून खाली इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. 6 इंच लक्षात ठेवा. तिथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये यायचं आहे. तिथून तिथे सेपरेट होऊन जातं दोन्ही सुद्धा घेर आपले. आता इथे सुद्धा मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. कमरेपासून खाली 6 इंचावरती मार्किंग करून घ्या. मोजून मार्किंग करून घ्या. इथं मार्किंग करून घेते. तिथून सुद्धा ते सेपरेट होऊन जातं, ते लक्षात ठेवायचं आहे दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या. दंडघेरची बाजू मार्किंग केलं, त्याच्यावरती पहिली शिलाई बसणार फिटिंगची. बरोबर मार्किंगवरती असं व्यवस्थित असं पकडायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. आता चारी सुद्धा पदर एकसारखे पकडा. चारी सुद्धा बाजू, साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा. आता 6 इंचापर्यंत आपण जिथून कमरेपासून क्रॉस घेत यायचं आहे, 6 इंचापर्यंत. आता इथून अस्तरचा कपडा आतमध्ये ठेवून द्यायचा आणि वरच्या बाजूचा कपडा अस्तरचा बाजूला ठेवायचा. आता इथे फक्त साडीचा कपडा घ्यायचा आपल्याला. हे अशा पद्धतीने पकडा. त्यासाठी वरून कमरेपासून खाली 6 इंचापर्यंत क्रॉस थोडंसं घेत यायचं, म्हणजे दोन्ही सुद्धा हे सेपरेट करायला तुम्हाला सोपं जाईल त्यासाठी. आता फक्त साडीचा कपडा अशा पद्धतीने एकसारखं पकडा. खालच्या बाजूला सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. पूर्ण बंद करून घेते. आता ह्याच्यावरती पुन्हा डबल शिलाई देऊन घेते. हे अशा पद्धतीने, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल साडीचा घेर सुद्धा.
हे पहा परफेक्ट झालं. आता वरून फिटिंग करत करत यायचं आहे. दंडगेर पूर्ण बंद, अंतर ठेवा फिटिंग करताना थोडंसं. आता इथून काय करायचं, थोडासा असा कट देऊन घ्या नॉर्मलमध्ये, जास्त नाही. आता साडीचं कपडा आतमध्ये ठेवून घेते सर्वात आधी आणि थोडासा इथे ना कट देऊन घेत्या नॉर्मलमध्ये, फक्त थोडासा, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता फक्त अस्तरचा कपडा पकडायचा. इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूची ह्याच पद्धतीने अशी परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे, दाखवले त्या पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण खालीपर्यंत अस्तर एकावरती एक ठेवून जोडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला फिटिंग करायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आणि घेरसुद्धा आपला सेपरेट होऊन जातो. अस्तरचा एक घेर होईल आणि साडीच्या कापडाचा सेपरेट केला ना, घेर असा भरपूर दिसतो. दोन तीन शिलाई सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता फिटिंगच्या बाजूला. थोडंसं बंद करून घेते आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला ह्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे मी लटकन तयार करून घेते. चौकोनी कपडा घ्यायचा आणि अशी त्रिकोणी घडी करून आपल्याला इथे पूर्ण असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. जास्तीच असेल तर कट करून टाका. इथे बघू शकता एक तयार करून घेतलेला आहे. आता त्याच पद्धतीने अशी त्रिकोणी घडी करून घ्या बरोबर. परत एकदा अशी घडी करून घ्यायची, थोडंसं घडी करून घ्यायचं, म्हणजे काय होतं धागे निघत नाहीत त्यासाठी. आणि पूर्ण बंद करून घ्यायचं. आता सुईचं करून घेते. आता ह्याच पद्धतीने अजून एक लटकन मी ह्याच्यामध्ये तयार करून घेते. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला जोडण्यासाठी लटकन बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन एकसारखे होऊन जातील. इथे बघू शकता एका बाजूचे झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूचे लटकन तयार करून घेणार आहे. मधून कट करून घेते बरोबर. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचे लटकन बनवून घेतले. एकसारखं मार्किंग करून घ्यायचं दोन्ही सुद्धा बाजूंना आणि जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण पॅक करून घ्या. पाठीमागच्या गळ्याच्या बाजूला इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना लटकन पूर्ण पॅक करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. लटकन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा तयार करू शकता. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन जोडून झाले. बघू शकता इथे सुंदर असा घरातील साडीपासून आपला इथे वन पीस तयार झालेला आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचं आहे. घरातील साडीपासून तुम्ही तुमच्या मुलीसाठी नक्की वन पीस तयार करून बघायचं आहे. कटिंग आणि शिलाई सुद्धा एकदम अशी सोपी आहे, नक्की बनवून बघायची आहे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.